सर्वांना माहिती असेल की एप्रिल 2026च्या अखेरीस अवैध गर्भलिंग निदान चाचण्यांवर आपण एक कारवाई केलेली होती. त्या अनुषंगाने लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी PCPNDT ॲक्ट त्याचप्रमाणे IPCच्या जे काही संबंधित लागू कलम आहेत त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला होता. यामध्ये आत्तापर्यंत जो तपास झाला त्यात 24 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यामध्ये 8 डॉक्टर्स आहेत, 1 बनावट डॉक्टर आहे, एजंट 4 आहेत, त्याशिवाय मेडिकल विक्रेता 1 आहे. जे काही बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन्स यामध्ये वापरलेत त्या मशीनचा पुरवठा करणारा एक मोठा मेडिकल साहित्याचा पुरवठादार 1 आहे आणि ज्या महिलांचं लिंगनिदान चाचण्यांमध्ये ज्या महिला मिळून आल्यात, स्पॉटवर ज्या महिला मिळून आल्यात अशा महिलांचे कुटुंबीय असे एकंदरीत ते 7 लोक आहेत. असे एकंदरीत 24 आरोपी यामध्ये आपण अटक केलेले आहेत. यामध्ये 8 डॉक्टर्स ही एक मोठी संख्या आरोपींची यामध्ये झाली आणि सोनोग्राफी मशीन्स जे आहेत ते 6 सोनोग्राफी मशीन यामध्ये जप्त झालेले आहेत. साधारणपणे एक टोटल जो काही मुद्देमाल यामध्ये आत्तापर्यंत आपण जप्त केलेला आहे तो 75 लाखाच्या पुढचा मुद्देमाल आपण त्या गुन्ह्यात जप्त झालेला आहे. आपल्याला याबाबत जर सांगायला जनजागृतीच्या दृष्टीनेही आवडेल की हे सर्वच जे काही सोनोग्राफी मशीन्स होती ही मशीन 2-3 कंपन्यांची आहेत. यामध्ये जे लिंगनिदान चाचण्या केल्या जात होत्या त्यामध्ये एक व्यक्ती तर डॉक्टरसुद्धा नाही, अवघं 12वी शिक्षण असणारा व्यक्ती आहे आणि तो पोर्टेबल मशीन मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या आधारे तो लिंगनिदान चाचण्या करत होता असे निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये या चाचण्या करणारं एक रॅकेट आणि चाचणी केल्यानंतर जर मुलीचा गर्भ असेल तर तो क्युरेटिंग ज्याला आपण म्हणतो ते करून किंवा ते गर्भपात करणारं काही डॉक्टर्स अशा पद्धतीनं आपण अटक केलेली आहेत आणि अजूनही या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काही डॉक्टर्स आपल्याला अटक करणं बाकी आहेत आणि याशिवाय खूप मोठ्या संख्येनं गर्भलिंग निदान चाचण्या झालेल्या आहेत. त्या आरोपींच्या मोबाईल्समध्ये त्या महिलांचे काही नंबर्स आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहेत. संभाजीनगर असेल, बीड असेल, नाशिक आहे, पुणे आहे किंवा अहिल्यानगर जिल्हासुद्धा आपला असेल. या जिल्ह्यांमधील जे नंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांचे जबाब आपण नोंदवत आहोत आणि त्यामध्ये जर या चाचण्या केल्यानंतर जर गर्भपात केल्याचं निष्पन्न होत असेल तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा आपण आरोपी करणार आहोत आणि ज्या ठिकाणी हे गर्भपात केलेले असतील संबंधित डॉक्टरांनासुद्धा यामध्ये आपण आरोपी करणार आहोत. ज्या 6 सोनोग्राफी मशीन्स यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत याबाबत आपण अभिप्राय घेणार आहोत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा, सिनियर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा. परंतु जी व्हर्बली माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार हे सोनोग्राफी मशीन्स जे आहेत ते जनावरं असतील किंवा माणूस असेल त्या सर्वांसाठी कॉमन आहे. हे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स आहेत, स्टॅटिक सोनोग्राफी मशीन नाही. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जे 4 व्हीलरमध्ये सुद्धा त्याच्या सोनोग्राफी त्या करत होते किंवा कुठेतरी पडक्या घरामध्ये सोनोग्राफी करत होते किंवा अन्य कुठंतरी झाडात, शेडमध्ये, कांदा चाळीमध्ये ते सोनोग्राफी वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन त्या सोनोग्राफी होत होत्या. परंतु जे मशीन्स आहेत ते केवळ जनावरांचे आहे असा आत्तापर्यंत आपल्या तपासात पुढे आलेलं नाही. जे मशीन आहे ते कॉमन यूजसाठी देखील आहेत. काही चायनीज मेडचे ते मशीन्स काही आहेत, 6 पैकी 2 किंवा 3 चायनीज मेडचे मशीन्स आहेत. परंतु त्याबाबत आपण लॅबचा अभिप्राय अद्याप येणं बाकी आहे. लॅबचा अभिप्राय आल्यावर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय आल्यावर त्याविषयी अधिकृतपणे सांगणं सोयीस्कर असेल. एक असा प्रश्न आहे, काल फोटो मॉप करून बदनामी केली जाते ह्याबाबत आहे हा विषय अधिक क्लिअर म्हणजे हा याच्यातून पुढे गेलं की मग इकडे नको यायला. हे जे डॉक्टर्स पकडलेले आहेत हे नेमकं कुठले आहेत? सर्व स्त्रीरोग तज्ञ आहेत, काय जे डॉक्टर आहेत यामध्ये जे डॉक्टर्स आपण अटक केलेले आहेत 8 डॉक्टर, यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा गायनेकोलॉजिस्ट हा एकही डॉक्टर नाही. सर्व डॉक्टर्स हे BAMS किंवा काही एक डॉक्टर MBBS सुद्धा आहे. त्यामुळे यांच्याकडे तशी अधिकृत कोणताही परवाना गर्भलिंग निदानाबाबतचा किंवा गर्भपाताबाबतचा नव्हता आणि त्यामुळे आपण त्यांना अटक सर्वच डॉक्टरांना आपण अटक केलेली आहे. साधारणपणे 2 महिन्याच्या वर ते न्यायालयीन कोठडीतसुद्धा राहिलेले आहेत. आणखी किती व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे?
यामध्ये मी जसं सांगितलं की काही डॉक्टर्स यामध्ये अद्यापही वॉन्टेड आहेत, त्यांना अटक करणं बाकी आहेत आणि ज्या प्रत्येक एजंटचं जाळं यामध्ये खूप मोठं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या एजंटच्या काही एजंटच्या मोबाईलमध्ये 200 नंबर्स सेव्ह आहेत महिलांचे आणि पेशंट या नावाने ते नंबर सेव्ह आहेत. तर त्या सर्व बाबत आपण तळापर्यंत खोलापर्यंत जात आहोत. काही बाहेर जिल्ह्यांचे आहेत, थोडा महिला असल्यामुळे थोडी तांत्रिकदृष्ट्या अडचण येत आहे, तर परंतु तो तपास आपण करणार आहोत.